चला राजपर्व आणि एका बाजूला अस्मी 11 यांच्यातला मात्र द्वंद्व आपण बघतोय. अगदी मात्र आजच्या दिवसातला हा लीग स्टेजचा सेकंड लास्ट मॅच. तदनंतर संजीवनी 11 आणि एक सामना आपल्याला आणखीन बघायला मिळेल, जो मात्र शेवटचा सामना असेल. तदनंतर आपण पाहतोय क्वालिफायरच्या मॅचेस आपल्याला खेळवायच्या आहेत. अतिशय सुंदर रीतीने मात्र खेळ तुम्हाला बघायला मिळतोय. कुठला संघ मात्र पुढे जाईल आजच्या दिवसात, मात्र आज की शाम किसके नाम हे मात्र कुणाच्या नावावर लिहिलं जाईल. संजीवनी विरुद्ध सद्गुरू 11 या पुढचा मॅच असेल. तत्पूर्वी राजपर्व आणि अस्मी 11 मधला हा सामना आपण बघणार आहोत. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जे मात्र दाखल झालेत. एका बाजूला हर्ष पवन केणे, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय प्रणित, लेदर क्रिकेटचा भरपूर अनुभव, जो मात्र फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जाऊया मॅच कडे. मनीष ठाकूर सरांचा संघ मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. कसं काय काढायचं, कुठला आम्ही कसं काय सांगू असं विचारतात. अजित सरांकडे दिले बघा, अजित सरांकडे मी फोटो पाठवलाय तो बघा. थँक्यू सो मच. चला मॅच चालू करायचं आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अथर्व. कालच्या दिवसात अर्धशतक ज्याच्या माध्यमातून झळकावलं गेलं. वेळेचा विचार केला तर आपण पाहतोय आता 1 वाजत आलेला आहे. अतिशय सुंदर रीतीने मात्र खेळ आपल्याला पाहायला मिळतोय आणि 1 आतापर्यंत वाजलाय, म्हणजेच आणखीन बरेचसे मॅचेस खेळवून आपल्याला क्वालिफायर यावेळेस मात्र आपण पाहतोय प्रणितच्या पहिल्याच चेंडूवर प्रणितनं मात्र षटकार ठोकलाय. अतिशय चांगली बॅटिंग. प्रणितने मात्र रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट केला अथर्वच्या विरोधात आणि षटकार 6. एक चेंडू आणि 6 धावा. अतिशय चांगलं टायमिंग साध्य केलं फलंदाज प्रणित यानं. एक चेंडू आणि 6 धावा फलकावरती आहेत. अतिशय सुंदर रीतीने मात्र बॅटिंग पाहायला मिळाली, ती म्हणजेच प्रणित याच्या माध्यमातून. प्रणित मात्र यावेळेस पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न होता. पंचांकडे मात्र लाऊड अपील, परंतु झेल सुटलेला तिथे दिसतोय. बट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. तिथून जर आपण पाहिलं तर आता 2 चेंडू आणि 6 धावा. षटक क्रमांक जर आपण पाहिला तर 1चा खेळ चालू झाला. आयकॉन खेळाडू अथर्व कालच्या दिवसात 52 धावा ज्याच्या माध्यमातून राहिल्या. एक चांगला क्रिकेट अथर्वने मात्र दाखवून दिलं आणि तोच आता मात्र मैदानाच्या आतमध्ये. माकुंडसार प्रीमियर लीग 2024चा थरार अतिशय सुंदर रीतीने मात्र या स्पर्धेनं एक चांगला वेग घेतलाय. प्रेक्षकांच्या पसंतीची स्पर्धा झालाय. पुन्हा एकदा मात्र प्रणितच्या बॅटमधून एक्स्ट्रा कव्हरला बीट करत चेंडू निघून जातोय सरळ सीमा पलीकडे. चौकार. 3 चेंडूंचा खेळ जत्र पूर्ण होतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 8 वरती जाऊन पोहोचतोय. अतिशय सुंदर रीतीचं 10 वरती जाऊन पोहोचतोय, माफ करा. 10 ऑन दी स्कोर कार्ड. एकंदरीत पहिला षटकार आणि तदनंतर चौकार आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस पुन्हा एकदा प्रणित इज ऑन फायर. काय कमालीची बॅटिंग, नेत्रदीपक बॅटिंग मैदानाची आपण पाहतोय. ऑफ साईड मात्र आपल्या नावावर करून ठेवलंय, अर्थात प्रणित याच्या माध्यमातून. एका बाजूला पवन किणे, अर्थातच आपण पाहतोय हर्ष मात्र हा देखील आहे एक अतिशय सुंदर रीतीचा मात्र फलंदाज. कारण पालघरची अंडर 19चा जो संघ असतो त्यामध्ये माकुंडसर गावचा आज तो लखलखता सितारा अर्थात हर्ष याची देखील वर्णी लागत असते. आणि तो मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला. तारापूर म्हणा, पास्तळ म्हणा, अशी कित्येक मैदानं मात्र या फलंदाजाने गाजवलेत आणि आज मात्र घरच्या मैदानात आपल्या गावच्या स्पर्धेसाठी. आणि या खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून राहिलंय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 14. यावेळेस पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न. हा चेंडू देखील आपण पाहतोय निघून जाईल का सरळ सीमा पलीकडे. ऑल राईट, चेंडू मात्र निघून जातोय सरळ सीमा पार आलाय. दर्जेदार चौकार. या 4 धावांनी मात्र धावफलक पुढे सरकते, ते म्हणजेच 18 या धावसंख्येवरती. 5 चेंडू आणि 18 धावा. अथर्वचं मात्र षटक थोडस महागड साबित ठरतंय म्हणायला हरकत नाही. आपण पाहू शकाल अतिशय सुंदर रीतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. आणि धावसंख्या जर आपण पाहिली फलकावरती तर धावा जाऊन पोहोचतील 18. येणाऱ्या काळात आणखीन चेंडूंचा खेळ जर आपण पाहिला तर
चेंडू मात्र बाकी असतील ते म्हणजेच एक. यावेळेस डाऊन द ग्राउंड पुन्हा एकदा क्या बात आहे प्रणित. मैदानाच्या चहू बाजूला प्रणित प्रणित आणि प्रणित. प्रणित इज ऑन फायर. सुपर बॅटिंग, अतिशय चांगली फटकेबाजी, चौकार. सॉफ्टवेअर मध्ये असेल लॉजिक त्याच्यावर आहे. आम्ही नाही बनवलेलं. गोलंदाजी मार्कवर यावेळेस जर आपण पाहिलं तर ऑन साईडला खेळायचा प्रयत्न होता हरीशांचा, परंतु धावसंख्या एक मात्र इथे मिळाली आणि या धावसंख्या एकने मात्र संघाचं खातं पुढे बदललं जात आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीस धावा जाऊन पोहोचतील त्या म्हणजेच आपण पाहतोय अर्थात 23 ऑन द स्कोर कार्ड. 23 धावा. अतिशय सुंदर रीतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि सुंदर रीतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, जिथे फलंदाजी मार्कवर फलंदाज प्रणित आणि हर्ष यांनी मात्र शंखनाद फुकलाय. प्रीतम मोहिते यांच्या विरोधात देखील प्रणित मात्र मागे वळायचं नाव घेत नाहीये. अतिशय चांगलं बॅटिंग जिथून सुटलंय तिथून चालू करतोय. थँक्यू सो मच. धन्यवाद डेजय. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा प्रणितने 11 बाद करण्याचा प्रयत्न होता. धावसंख्या एक मिळाली. माकुंडसार प्रीमियर लीग मध्ये मात्र आपण पाहतोय दिग्गज खेळाडू, नवतरुण खेळाडू, मी रमाकांत पाटील यांचा विचार केला तर नक्की निश्चित स्वरूपात 56 वर्ष असताना देखील ज्यांनी चांगली बॅटिंग केली, तर एकंदरीत प्रणित हा नौका खेळाडू देखील आहे, चांगली बॅटिंग करतोय. धावसंख्या जर आपण पाहिली यावेळेस पवन केणे यांचा मात्र उलटा फुलटाचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही आहे. हर्ष आणि त्यांचेच वडील राजेश म्हणजेच खऱ्या अर्थानं आपण पाहतोय या बाप आणि लेक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 22ची धावसंख्या एक मात्र मिळाली. इथे धावसंख्या एकने आकार धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 29. या षटकात चेंडू फेकून झाले 4. प्रीतमचं षटक चांगलं राहिलंय आतापर्यंत. यावेळीच आपण पाहतोय प्रीतमच्या चेंडूवर भरपूर समाचार. चेंडू मात्र निघून जाईल मिड विकेट सीमारेषा पार, चौकार. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती म्हणजेच 33 वरती. इथे मात्र प्रणित याने मात्र बॅटिंग चांगली केलंय. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न राहिला, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. चेंडू लॉंग स्टॉप रिझनला आणि इथून जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण झालंय अगदी शेवटच्या क्षणी आणि धावसंख्या 2 मात्र इथे देखील मिळाला. या धावसंख्या 2 ने आकार घेत धावा जाऊन पोहोचतील त्या म्हणजे 2 षटकांच्या समाप्ती अखेर 35 धावा 35. आणखीन 3 षटकं येणं बाकी. पहिल्या 2 षटकांमध्ये अतिशय चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये राहिली. सकाळच्या सत्रात 2 षटकांमध्ये 40 धावा देखील केल्या किंग्स ऑफ माकुंडसर या संघानं, परंतु प्रतिस्पर्धी संघानं मात्र उत्तर दिलं रिटर्न मध्ये. अतिशय चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून राहिली आणि आता उर्वरित 3 षटकांचा खेळ बाकी आहे. पाहूया या 3 षटकांचा खेळ कुठल्या रीतीने मात्र पूर्ण केला जाईल. नाव काय बॉलरचं? तर आपण पाहू शकाल तात्या ग्रुप अँड टीम अजित पाटील सरांसोबत मात्र निश्चित स्वरूपात खूप काही समाचार मात्र चालू आहेत तात्या ग्रुपचे. आणि तदनंतर जाऊया मॅच कडे, जिथे जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 2चा खेळ पूर्ण झालाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 35 धावा. येणाऱ्या काळात आणखी 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे, जिथे मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलरचं नाव सांगायचं आहे. यावेळेस आपण पाहतोय फलंदाज हर्ष मात्रे याला मात्र बीट करत चेंडू मात्र सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय. चेंडू डॉट आलाय. बॉलर नेम कुलदीप. प्रदीप हे नाव तुम्ही टेनिस क्रिकेट पटलावर आता पाहिलं असेल.
प्रदीप पाटील हे मात्र आता नाव नाही तर टेनिस क्रिकेटचं ब्रँड झालंय. नो लुक स्ट्रोक ज्याने मात्र चर्चेत आणला आणि खऱ्या अर्थानं आज आपण पाहू शकाल पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. प्रदीपची मात्र गोलंदाजी अगदी फलंदाजाला रीड करत गोलंदाजी करतोय. हर्षकडे मात्र कॅपॅसिटी आहे, परंतु आपण पाहू शकाल ती कॅपॅसिटी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये मांडावी लागेल. फक्त कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाही, तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये त्याच प्रकारचा खेळ करणं गरजेचं आहे. षटक क्रमांक 3चा खेळ चालू झालाय. प्रदीप चांगली गोलंदाजी करतायत. यावेळेस आपण पाहतोय फटका चांगला आहे, चेंडू मात्र निघून जाईल मिड विकेटच्या डोक्यावरून. चेंडू सरळ सीमा पार आलाय, चौकार 4. थँक्यू सो मच. पवन केणे स्टाईल मात्र हा फटका खेळला ऑन साईडला. अर्थातच हर्ष द पवन केणे यांचे हार्ड फॅन, परंतु त्याच प्रकारचा खेळ देखील करावा लागेल. चेंडूंचा खेळ झाला या षटकात 3. यावेळेस ऑन साईडला पुन्हा एकदा खेळलाय. चेंडू अगदी ग्राउंडला गुदगुल्या करत लॉंग ऑन मधून मात्र पुढे सरसावला आणि डीप मधून क्षेत्ररक्षण झालं. फेकी आली, तत्पुरी मात्र 1 मिळाली. चला तर लगातारचे 3 षटकार फलंदाज आणतायत राज पर्वत संघाचे फलंदाज. तर राजेशजी वैद्य सर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे 500. लगातारचे 3 षटकार फलंदाजांसाठी मात्र ही अद्भुत पर्वणी आहे. यावेळेस पहिला येतोय का? ऑल राईट, आपण पाहू शकाल पहिला षटकार आला आहे प्रणीतच्या बॅट मधून. सुपर बॅटिंग. बॉल आलाय प्लीज, बॉल आलेला आहे. व्हॉलंटियर्स कुठे असतील? व्हॉलंटियर्स MSF चे व्हॉलंटियर्स कुठे असतील? त्यांनी प्लीज आतमध्ये चेंडू पुरवायचे आहेत. चला बॉल आतमध्ये येऊ द्या. जाऊया मॅच कडे, जिथे जर आपण पाहतो चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत 5 आणि 5 चेंडूंमागे धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे तब्बल 46 धावांवरती. 46 धावा धावफलकावरती आहेत. अतिशय सुंदर रीतीचा खेळ मात्र आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. एक देखणं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कशमकश. अतिशय चांगली बॅटिंग. यावेळेस दांडी गोल. बॉडीला मात्र शफल केलं होतं. डाव्या स्टीच्या खूपच बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज त्रिफळाचीत उद्ध्वस्त, गॉन. नवीन स्ट्रायकर पण गेला. हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पवन. तर गोलंदाजी मार्कवर 4थं षटक घेऊन येतोय तो म्हणजेच अर्थात प्रतिम मोहिते. चला प्लीज, लेट होतोय, थोडा लेट होतोय, वेळ कमी खर्च करा कारण 1 वाजलेला आहे. यानंतर आणखीन 1 मॅच आणि तदनंतर मात्र आपण पाहतोय क्वालिफायरचे मॅचेस चालू होतील, ते देखील 4 सामने. म्हणजेच आजच्या दिवसातलं शेड्यूल थोडंसं मोठं आहे मित्रांनो, सहकार्याची गरज आहे. हॅलो, तर जाऊया मॅच कडे, जिथे प्रतिम मोहिते हे गोलंदाज नसून कुणाल हे मात्र गोलंदाजी मार्कवर येत आहेत. स्ट्रायकिंग एंडला पवन केणे, अर्थातच आपण पाहतोय हर्ष मात्रे हे मात्र आहेत. जाऊया मॅच कडे. हर्ष ठाकूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस ऑन साईडला खेळायचा होता. प्रत्येक चेंडू मात्र ऑन साईडला मन निश्चित करून मात्र फटके खेळतात. तर जर चेंडू मात्र डाव्या स्टीच्या खूपच बाहेर अगदी शरीरापासून दूर, तर तुम्ही स्क्वेअर ऑफ द विकेट कव्हरचे फटके देखील करू शकता. परंतु इथून बोलणं सोपं आहे, मैदानाच्या आतमध्ये करणं पुष्कळ कठीण. हर्ष मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. उर्वरित 11 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि धावा फलकावरती 47 वरती जाऊन पोहोचतायत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस फक्त बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. टोटली ब्लाइंड स्ट्रोक, कहा पे निगाहे कहा पे निशाणा. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय चारही बाजूने बंदिस्त असा मात्र चेंडू, अनप्लेएबल डिलिव्हरी. फलंदाजाला मात्र फारसा काही समजला नाही. चेंडू मात्र स्विंग अँड मिस पाहायला मिळाला. उर्वरित 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज तयार. यावेळेस हा चेंडू जर आपण पाहिलं तर दिशाहीन. मागचा चेंडू अतिशय चांगला हाताळला, तदनंतर मात्र आपण पाहतोय काहीतरी वेगळं परिवर्तन, मिश्रण करण्याचा प्रयत्न राहिलाय आणि त्या प्रयत्नांमध्ये मात्र हा चेंडू वाईड स्क्वेअर मध्ये आपल्याला पाहायला मिळाला.
धावा जाऊन पोहोचतील. त्या म्हणजेच आता 48 या धावसंख्येवरती चौथं षटक प्रगतीपथावर मार्गस्थावर आहे. यावेळेस पुन्हा एकदा ही लाईन अगदी योग्य लाईन आहे. फलंदाज मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतोय. हर्ष ठाकूर हा मात्र फलंदाज तुम्हाला नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे तर त्याला स्ट्राईकवर आणण्याचं काम करावं लागेल. ज्याच्याकडे मात्र मोठे फटके खेळण्याची ॲबिलिटी आहे आणि तो नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे तर त्याला स्ट्राईकवर तुम्हाला आणावं लागेल. परंतु हे ते बघायला मिळत नाही आहेत. फलंदाज आपण पाहतोय पवन याला परतावं लागेल. गॉन. हॅलो चेक. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो तो म्हणजेच जयप्रकाश. हे मात्र दाखल झालेत. जयप्रकाश थोडंसं उशिरानं दाखल झालेत. ज्यांच्याकडे मात्र मोठे फटके खेळण्याची स्पेशालिटी आहे. चेंडूंचा खेळ झाला या षटकात आतापर्यंत. जिग्नेश आपण पाहतोय 4 येणाऱ्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. पुढचा होणारा मॅच एका बाजूला आपण पाहतोय सद्गुरू 11 तर दुसऱ्या बाजूला संजीवनी 11. अगदी शेवटचा मॅच या लीग स्टेजचा. तदनंतर क्वालिफायरचे मॅचेस चालू होतील. यावेळेस मात्र कट केला आहे. जयप्रकाश याने मात्र येता क्षणी चेंडूला मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट डीप पॉइंटला खेळलं आणि तिथून मात्र सिंगल मिळाली. 2 षटकारला मात्र आपण पाहतोय राजेशजी वैद्य यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. तर आपण पाहू शकाल इथे षटकारांसाठी कॅश प्राइज येत आहे. मात्र ती षटकार येतील का हा देखील प्रश्न चर्चेचा आहे. हर्ष यांच्याकडून मात्र फटके जे मोठे पाहतायत ते मात्र मिळत नाही आहेत. प्रेक्षकांना मात्र आपसुकतेने बघतात हर्षकडे. मनीष किणी यांच्याकडून जयप्रकाशसाठी रिव्हर्स षटकार जर आला तर 500 रुपये. 2 षटकारांसाठी जर रिव्हर्स मध्ये आपण पाहतोय 2 षटकार आले तर आपण पाहतोय जयप्रकाश सोनी यांच्याकरिता मात्र मनीष किणी यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. काही अर्थाने आपण पाहू शकाल तर रिव्हर्स षटकारासाठी मात्र इथे कॅश प्राइज लगावलं जात आहे. चला पुढचा मॅच एका बाजूला संजीवनी 11 सद्गुरू 11 रेडी राहायचं आहे. जास्त वेळ न घेता आपण तो देखील टॉस करणार आहोत. अथर्व कालपासून मात्र सद्गुरू 11 संजीवनी 11 सांगतात की आम्ही रेडीच आहोत. एकदमचा हा प्रोग्राम आटवा आणि मग संध्याकाळचा आपण बघूच. जाऊया मॅच कडे जिथे स्कोर कार्डचा जर खेळ आपण पाहिला तर आतापर्यंत जाऊन पोहोचतात धावा फलकावरती. त्या म्हणजेच अर्थात 49. अगदी शेवटचं चेंडू अगदी शेवटचं षटक. अथर्व गोलंदाजी मार्कर. यावेळेस रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न पवन केणेच्या बॅटमधून आलेला मात्र षटकार आणि आपण पाहतोय जयप्रकाश साठी मात्र ते कॅश प्राइज आहे. जर जयप्रकाश मात्र रिव्हर्सच्या माध्यमातून षटकार ठोठावतायत तर मात्र त्यांच्यासाठी आपण पाहतोय मनीष किणी यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. खऱ्या अर्थानं अथर्व हा मात्र एक आयकॉन खेळाडू परंतु आयकॉन खेळाडू हा मात्र व्यवस्थित चकाकत नाहीयेत आजच्या दिवसात. बॅटिंगने मात्र चांगली बॅटिंग करतोय परंतु तेवढीच चांगली गोलंदाजी पूरक गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. एका बाजूला आपण पाहतोय राज पर्व हा संघ आहे. एका बाजूला जर आपण पाहिलं तर अस्मी 11 हा संघ देखील तुम्हाला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होता. लोअर फुलटॉस पाहायला मिळाला. तिथे मात्र प्रीतम मोहिते आपल्याला पाहायला मिळतात. प्रतिम मोहिते आपल्याला पाहायला मिळतात. सिंगल मिळाली आणि या सिंगलने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच फलकावरती. आपण पाहतोय अब तक 56 धावा. आजच्या दिवसात 75 धावा देखील चेज होताना पाहायला मिळाल्या. म्हणजेच या मैदानाचा जर आपण आढावा घेतला तर असं काही नाही की जो टॉस जिंकणार फिल्डिंग करणार तो मॅच जिंकणार असं कुठल्याच क्रिकेटमध्ये नसतं. तुमची गुणवत्ता तुम्हाला सिद्ध करावी लागते. यावेळेस मात्र रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. चेंडू मात्र निघून जातोय सरळ सीमा पलीकडे. हा चेंडू मात्र चौकारासाठी असेल. चेंडू नो आहे का? येस ऑल राईट. हा चेंडू मात्र नो असेल. थँक्यू सो मच. बघा नीट करण येतोय. पुढचा चेंडू फ्री हिट. धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच फलकावरती आता 61-61. एका बाजूला जर आपण पाहिलं तर स्कोर कार्डला चेंडू फेकून झालेत या षटकात 2 आणि या आणखीन येणारे मात्र 4 चेंडू बाकी परंतु तत्पूर्वी येणारा चेंडू हा फ्री हिटचा आहे. या फ्री हिटच्या चेंडूचा आस्वाद कुठल्या रीतीने घेतला जाईल हे देखील तेवढीच महत्वपूर्ण भूमिका. गोलंदाजी मार्कवर तयार. अथर्व राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी. यावेळेस आपण पाहतोय पायावर जाऊन चेंडू आदळतोय. फ्री हिटचा चेंडू होता. चेंडू मात्र फाईन लेगचं क्षेत्र जिथे मात्र मनीष ठाकूर मुन्ना आपल्याला पाहायला मिळतात. MSFचे अध्यक्ष आपण पाहू शकाल आणि उपाध्यक्ष मनीष किणी
आणि त्यानंतर पूर्ण सर्व संयोजक टीम याच्या माध्यमातून मात्र आपण पाहतोय ही माकुंडसर प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळत आहे. चेंडूंचा खेळ झाला या षटकात 3 येणारे आणखीन चेंडू बाकी असतील ते म्हणजेच 3 धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजे 62 62 धावा. एक मोठा फटका बघायला मिळेल का? चेंडूला मात्र आपण पाहतोय वळण दिलंय, चेंडूला शॉट थर्डमॅनच्या वरून खेळलाय, चेंडू मात्र निघून जाईल सरळ सीमा पलीकडे. हर्ष यांचा हा ब्रँडेड असा चौकार 4. थँक्यू सो मच. चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजेच आतापर्यंत 4 येणारे 2 चेंडू उर्वरित आहेत. गोलंदाजी मार्कवर जर आपण पाहिलं तर गोलंदाज अथर्व थोडंसं महागडा साबित झालाय आतापर्यंत. यावेळी जर आपण पाहिलं तर रिव्हर्स स्वीपचा फटका देखील आहे, तिथे क्षेत्ररक्षण डीप मधून पुढे सरसावतोय. सिंगलला मात्र डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा पूर्ण प्रयत्न आणि 2 धावा अगदी सहजरित्या परिपूर्ण होतील. या 2 धावसंख्येने धावा जाऊन पोहोचतील त्या म्हणजे 68 68 धावा. चला पुढचा मॅच. एका बाजूला संजीवनी संघ, एका बाजूला सद्गुरू 11. 2 कर्णधारांना विनंती करतोय लीग स्टेजचा शेवटचा मॅच खेळण्यासाठी टॉस साठी या. तुम्हाला विनंती आहे, आपण तिथे देखील लगेच टॉस करणार आहोत. यावेळी सर्च यांचा फटका आपल्याला पाहायला मिळाला जो मात्र ऑन साईडला होता. 70 धावा फलकावरती लागल्या जात आहेत आणि पुन्हा एकदा तिसरी धावेचा प्रयत्न. 71 मात्र इथे पूर्ण होतील आणि आपण पाहतो चौथीचा प्रयत्न केलाय आणि 3 पूर्ण होत आहेत. 71 धावा फलकावरती, 72 धावांचं टार्गेट तत्पूर्वी या टॉस साठी. चला संजीवनी आणि सद्गुरू प्लीज टॉस साठी या. आपण लगेचच तो टॉस करणार आहोत. खूप महत्वपूर्ण मॅच असेल तर टॉस साठी यायचं आहे. आपण डॉक्टर साहेबांच्या शुभ हस्ते टॉस करणार आहोत. तो नको घेऊ यार, सगळे हेड पडतो. आता जे आहे तेच आपल्याला काय. तुम्ही हेडच बोला ना. अरे पण choice आपण काय देणार आहे? आपल्या वेळेला ते धरले. चला टॉस साठी या. रोहिल मात्र आपण पाहतोय. तर या टॉस साठी मनीष केणी यांना विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. MSF चे उपाध्यक्ष अर्थातच मनीष जे केणी. संघ मात्र त्यांचा निश्चित स्वरूपात बाद झाला परंतु चांगलं क्रिकेट त्याने दाखवलं. हेड्स इट्स कॉल अँड इट इज टेल्स. आपण पाहू शकाल खऱ्या अर्थाने इथे टेल. मनीष केणी यांना विनंती करतो की प्लीज मुख्य व्यासपीठात थांबवण्याचं आहे. रोहिल खऱ्या अर्थाने नाणेफेक जिंकलात. खऱ्या अर्थाने 2 सामने 2 विजय तुमच्या नावावर आहेत. महत्वाचा सामना समोरचा संघ संजीवनी कालच्या दिवसात थोडासा हताशा परफॉर्मन्स झाला. तिसरा मॅच आहे, लीड करायचं असेल तर हा सामना जिंकणं तेवढाच गरजेचं आहे. एकंदरीत नाणेफेक जिंकलात, तुमचा निर्णय काय आहे? पहिलं क्षेत्ररक्षण करायचं त्यांनी. 5 षटकांचा मॅच. समोरचा संघ संजीवनी 11 जरी मात्र या स्पर्धेमधून ते आता सध्याच्या रीतीला थोडेसे मागे आहेत परंतु ते देखील पूर्ण प्रयत्न करतील. तर क्षेत्ररक्षण करत असताना किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 50 धावाचा उकळण्याचा प्रयत्न असेल. येस, ऑल द बेस्ट तुम्हाला या मॅच करता. जाऊया मुकेश ठाकूर यांच्याकडे. एकंदरीत नाणेफेक कालच्या दिवसापासून मात्र तुम्ही पराभव झाला आणि तिथून मात्र जर पाहिलं तर कालच्या दिवसातले 2 सामने हातातून गमावले गेले. आता तिसरा सामना त्याचा देखील टॉस संपला, तो मात्र लागला गेला, तो म्हणजेच प्रतिस्पर्धी संघा सद्गुरू संघाच्या मध्ये आणि तिथून त्यांनी प्रथमतः क्षेत्ररक्षण निवडलं. तुम्ही टॉस जिंकलात तर तुमचा निर्णय काय असता? आता आमचे प्लेयर्स आणि आमचा सगळा विचार हाच झालेला आहे की आपण पहिली फक्त बॅटिंग करूया, मग नंतर बघूया. आपण चांगला स्कोर जर केला तर त्यांना आपण थांबवू शकतो आणि तो आम्ही प्रयत्न करूया, म्हणजे करणारच आहे, तसं आमच्या प्लेयरचं म्हणणं आहे. येस, तुम्हाला देखील या मॅच करता शुभेच्छा असेल. थँक्यू सो मच. तर सद्गुरू 11 वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. थँक्यू सो मच. जसा दुसऱ्या डावाचा खेळ चालू होईल मायक्रोफोनवर जोडले जातील पालघर जिल्ह्याचा बुलंद आवाज अजित पाटील सर. थँक्यू.
इस वळी आपण मॅच कडे टार्गेट इथे बघायला मिळते. अस्मी 11 संघाच्या समोर टार्गेट ठेवलं गेले 72 धावांचं. $72 to win. चला मॅच स्टार्ट करायची आहे. 72 धावांचं टार्गेट. अथर्वाणी त्यांच्या समवेत प्रतिम या ठिकाणी येत आहेत. चला मॅच स्टार्ट करा. 72 च टार्गेट. 30 चेंडू आणि 72 धावा. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण बघतायत मिस्टर प्रणित. एका बाजूने अथर्व ज्यांच्या नावावरती या स्पर्धेतील उच्चांक आहे 56 धावांचा. तोच बॅटर स्ट्राईक आपल्याला बघायला मिळत आहेत मिस्टर प्रणित. पहिल्या चेंडूला मात्र जिथून गेम सोडला होता तिथून स्टार्ट करतायत अथर्व आणि फेकून देत आहेत या ठिकाणी चेंडूला लॉंगॉनच्या डोक्यावरनं षटकार. अप्रतिम बॅटिंग या ठिकाणी अथर्वच्या बॅटमधनं आपण बघतायत. गगनभेदी टोळा षटकार. ही ताकद राहिली अथर्वची. ज्या पद्धतीने त्यांनी पहिल्या मॅच मध्ये 72 धावा अचीव केल्या होत्या आणि पुनश्च त्यांच्या समोर या स्पर्धेतील लीग स्टेज मधला अंतिम मॅच आणि 72 धावांचा टार्गेट पुन्हा एकदा. आणि अथर्व पुन्हा एकदा 4 झालाय अगेन्स्ट द मीडियम पेसर लिफ्टिंग हिम ओव्हर लॉंग ऑन अँड दॅट्स अ 6. पुढचा चेंडू इथे मात्र प्रणित चांगली कमबॅकिंग करतायत. वाईड यॉर्कर हाताळला गेलाय. डॉट बॉल. आपण बघताय या वेळेला मात्र इथून स्टार्ट. पुनश्च प्रणित. चेंडू क्रमांक 3. थोर मात्र एक धाव परिपूर्ण केली जाते. पंच दर्शवताना इट इज अ वाईट बॉल. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 8 वर पोहोचलंय. प्रतिम. संधी आहे प्रतिम यांच्याकडे. 72 धावांचा पाठलाग करताना किती धावांची इनिंग ते खेळू शकतात हे महत्वाचं बिग इम्पॉर्टंट. 8 धावा स्कोर कार्ड वरती. प्रणित पुनश्च गोलंदाजी ट्रॅक वरती राईट आर्म आउट द विकेटचा मारा करताना. इथे इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र झेल विकेटचं पतन आपण बघतायत. राजेश सर तिथे होते आणि एक अप्रतिम झेल. पॉइंटला फिल्डिंग करणं कठीण असतं आणि पॉइंट मध्ये राहिल्यात राजेश सर आणि एक अप्रतिम फिल्डिंग. सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळते. क्वालिटी दाखवलंय क्षेत्ररक्षणाची. वयाला खेळायला कुठल्याही प्रकारचं वयाचं बंधन नसतं हे ते आपल्याला बघायला मिळतात. आणि एक ब्रिलियंट कॅच. ही कॅच खऱ्या अर्थाने राजपर्व संघाला ऊर्जा मिळून देईल. न्यूमॅन दाखल झाले मैदानाच्या आतमध्ये. अभिजित आणि अथर्व ही भावाची जोडी खऱ्या अर्थाने हार्ड हिटिंग साठी ओळखली जाते. न्यूमॅन अभिजित ज्याच्या बॅटमधनं भरपूर धावा आलेल्या त्या स्पर्धेमध्ये तोच फलंदाज आता पुनश्च प्रणितच्या अगेन्स्ट ऑन सायकल आपल्याला दिसतोय. पुढचा चेंडू. धावसंख्या 8 आहे. चेंडू झालेले ते टोटल 3. प्रणित पुनश्च तयार. एक उंच पुरासा गोलंदाज. चौथा चेंडू घेऊन ओव्हर राईट आर्म ओव्हर द विकेट. अप्रतिम खोलवर टप्प्याचा चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. एक धाव अर्चित केली जाईल. 9 धावा स्कोर कार्ड वरती. बॅट आणि पॅडच्या मध्ये चेंडू होता. ऑन साइडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न अभिजित यांचा. प्रॉपर मिडल ऑफ द बॅट होत नाहीये. चेंडू हळवारपणे सिली मिडॉनला ट्रॅव्हल झाला आणि तदवर एक धाव परिपूर्ण करत अथर्व डेंजरस मॅनला मात्र स्ट्राईकला आणले.
ज्याच्या बॅटची ताकद आपण बघितलंय. बॅट सुंदररित्या स्विंग करतोय आणि त्याचा बॅटचा जो फ्लो आहे एक अप्रतिम बघायला मिळतोय. ओहो, यावेळेला हेलिकॉप्टर उडवलाय परंतु मिस टाइम शॉट आणि इथे मात्र अथर्व येतील बॅक टू द पवेलियन कडे. गॉन. OUT आउट. न्यूमॅन संदेश मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर प्रणित यांची एक अप्रतिम कम बॅकिंग, एक सुंदर झेल पॉइंट मध्ये. त्यानंतर अथर्व हवाई फायर, हवाई हमला करण्याचा प्रयत्न, मिस टाइम शॉट आणि बॅक टू द पवेलियन कडे आल्या. त्यांची जागा घेण्यासाठी न्यूमॅन संदेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. चेंडू बाउन्स खूप चांगला आहे. अनएक्सपेक्टेबल बाउन्स. राईज झाला चेंडू आणि इथे डॉट बॉल. न्यूमॅन येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅक वरती हर्ष. इथून मात्र डाऊन द ग्राउंड चेंडूला एक्झिक्यूट केलं गेलंय. एक धाव परिपूर्ण. दुसऱ्या धाव्याचा टीम आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 11 रन्स स्कोर कार्ड वरती. अजूनही पण बघितलं तर 61 धावा हव्यात येणाऱ्या 23 चेंडू मध्ये. तयार गोलंदाजी मार्कवर हर्ष. दोन मात्र शॉर्ट बॉल. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मधनं चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक धाव परिपूर्ण. दुसऱ्या धाव्याचा टीम सुद्धा यशस्वी. तिसरी धाव घेण्याचा संदेश यांचा प्रयत्न यशस्वी झालाय आणि धावसंख्या 3 ने पुढे जाईल. 14 धावा. 58 धावांची अजून गरज. षटकार चौकार खेळावे लागतील अस्मी 11 संघाला आणि त्यांचा हुकमी एक्का मिस्टर अथर्व बॅक टू द पवेलियन कडे आलाय. थून पंचांचे संकेत आहेत. वाईट बॉल. 15 वर पोहोचते धावसंख्या. अजून जर बघितलं तर 57 धावा. आक्रमकता दाखवावी लागेल. षटकार चौकार इथे खेळावे लागतील फलंदाजांना जर सामना जिंकायचा आहे. दुसऱ्या बाजूने हर्ष. शॉर्ट बॉल. या वेळेला मात्र इंटू द गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. तेवढ्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण तिथे होते सागर कडनं. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 17 धावा. सागर यांच्याकडे प्रचंड अनुभव आहे परंतु सध्या ओरम क्रिकेट पासून ते लांब आहेत. मला वाटते खूप कमी खेळतायत ओरम. बॉक्स गेम थून मात्र डॉट बॉल. तवय स्कोर कार्ड वरती 17. पहिल्या चेंडूवरती षटकार आणि त्यानंतर कम्मालीची कमबॅकिंग केलंय. इथून वेगवान एक काय अँगलने हर्ष गोलंदाजी टाकतायत. चेंडू जातोय लॉंग लेग रिझनला. एक धाव परिपूर्ण. दिनेश त्यावेळेला चेंडूच्या मागे जाईल. तदवर दुसरी धाव परिपूर्ण केलंय आणि धावसंख्या 2 ने 19 वर पोहोचलंय. अजूनही जर आपण बघितलं तर 52 धावा, सॉरी 53 धावा बनवायच्या आहेत.
पुढचा चेंडू फुलटॉस आहे, डाऊन द ग्राउंड चेंडूला एक्झिक्यूट केलं गेलंय आणि एक अप्रतिम झेल संदेश आउट. येस थँक यू. नवे स्कोर कार्ड वरती आपण बघतायत 18 19 आहे, सॉरी 53 धावांची गरज. न्यूमॅन मनीष ठाकूर असं प्रणित पुनश्च गोलंदाजी ट्रॅक वरती येत आहेत. आडव्या बॅटने लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. भन्नाट वेग आहे प्रणित यांच्याकडे आणि जयप्रकाश मात्र यष्टांच्या मागे सुंदर वर्क करताना थोडेसे इंजर्ड आहेत, परंतु क्रिकेटवरचं प्रेम हे त्यांना मैदानामध्ये घेऊन येतं. एक चांगली किपिंग त्याच्या माध्यमातून बघायला मिळते. पुढचं चेंडू इथे मात्र कलात्मक क्रिकेट, चेंडूला लॉंग लेगला पाठवलंय, सीमारेषेच्या बाहेर चौकार. येस थँक यू. 23 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला बघायला मिळतंय. चौकार आलाय. बॅटर आपण बघतायत अभिजितच्या बॅट मधनं पुढचा चेंडू याही वेळेला लॉंग ऑनला चेंडूला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न आहे. एक धाव परिपूर्ण केले. दुसऱ्या धावेचा अटेम्प्ट इथे नाहीये. धावसंख्या एकीने पुढे जाईल आणि पोहोचलंय 24. अजूनही जर आपण बघितलं 48 धावा ह्या बनवाव्या लागतील उर्वरित 15 चेंडू मध्ये. गतीला परिवर्तन करत मनीष ठाकूर यांना पाठवले तंबूच्या आसऱ्याला. विकेट क्रमांक 4 येतोय टू द पविलियन. न्यूमॅन प्रतीक नवे स्कोर कार्ड वरती 24. पुढचा चेंडू अप्रतिम कव्हर ड्राईव्ह, चेंडूला एकसा कव्हरला खेळलाय. धावसंख्या 25 वर स्थिर राहील. त्याच्यानंतरचा मॅचचा टॉस झालाय. ज्या संघाचं शतरक्षण असेल त्याने त्वरित फील्ड अरेंज करून घ्यायची आहे. शेवटचा चेंडू सर प्रणित प्रतिम शॉट या वेळेला बघायला मिळतोय. अभिजित यांच्या बॅटमधनं मिड विकेटला एक धाव परिपूर्ण केले. दुसऱ्या धावेसाठी यावेळेला मात्र विकेट पतन आपल्याला बघायला मिळेल. षटक संपलं यावेळेला तिसरं आणि धावा स्कोर कार्ड वरती 26.
येस, थँक यू न्यूमन. कुणाल राऊत येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅक वरती पवन. अभिजित ऑन साइडला आपण बघतायत. पवन गोलंदाजी ट्रॅक वरती 26 धावा झालेल्या आहेत. 46 धावांची गरज. फुलटॉस चेंडू आहे. चेंडूला एक्झिक्यूट करतायत एका धावेसाठी. दुसऱ्या धावेसाठी कुणाल मात्र वेगाने येत आहेत. 2 धावा परिपूर्ण. 28 स्कोर कार्ड वरती. 72 धावांचं टार्गेट. त्याच्यानंतर प्रणित आणि हर्ष यांची सुंदर गोलंदाजी अस्मी 11 संघाला थोडीशी बॅकफूट वरती घेऊन जाते, कारण भरपूर मोठं टार्गेट होतं. फुलटॉस चेंडू या वेळेला लॉंग ऑफला. एकदा वर्जित केली गेले. दुसऱ्या धावेसाठी पुनश्च कुणाल वेगाने येत आहेत. 2 धावा मिळतील. धावसंख्या 30 वर स्थिरावले गेले. अजूनही 42 धावा 10 चेंडूमध्ये. अभिजितला मात्र षटकार चौकाराने डील करावी लागेल. मोठं टार्गेट त्यांच्या समोर आहे. आणि इथे लॉफ्ट केलाय, परंतु मिस टाइम शॉट. आणि तिथे सागर कुठल्याही प्रकारची चुकी. थँक यू. दरम्यान आपण बघतायत दहाव्या स्कोर कार्ड वरती दरम्यान पुढचा चेंडू. दहाव्या स्कोर कार्ड वरती 30. सन्युम्यान सुजल. ओ, कलात्मक क्रिकेट या वेळेला मात्र येऊ दिलं आणि हळुवारपणे लॉंग लेग रिजनला एक्झिक्यूट केलं गेलं. तिथे राजेश सर आपल्याला बघायला मिळत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू फेकलंय. धावसंख्या पोहोचलंय 31 वरती. तो मात्र कुणाल. असे कमी खेळाडू असतात जे गोलंदाजी लेफ्ट हँडने करतात आणि फलंदाजी राईट हँड मध्ये. त्याच्यामध्ये कुणाल आपल्याला बघायला मिळतात. फलंदाजी करताना मात्र राईट हँडने आणि गोलंदाजी करताना ते लेफ्ट हँडने करतायत. आपल्याला चेंडूला मात्र ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू. हा डॉट बॉल आलाय. 31. अजूनही 41 धावा. येणारे चेंडू आपल्याला बघायला मिळतील. 7. पुढचा चेंडू. इथे मात्र कुणालच्या बॅटमधनं मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन ला झेल देऊन येत आहेत कुणाल. थँक यू मिलिंद. यांनी जर षटकार खेळतायत. संदेश यांच्याकडनं 500 रुपयाचा पारितोषिक मिलिंद यांच्यासाठी आलंय. षटकार मारा आणि 500 रुपयाचे मालक बना आपण. संदेश यांच्याकडनं 6 चेंडूंचा खेळ शेष आहे गोलंदाजी ट्रॅक वरती. विजय. दोन्ही भाऊ फलंदाजीसाठी सुद्धा भाऊ आणि गोलंदाजीसाठी सुद्धा भाऊ आहेत. बघूया विजय आणि मिलिंद.
पुढचा चेंडू. हो, सुंदर यॉर्कर पद्धतीचा चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. डॉट बॉल. विजय बऱ्याच वर्षानंतर गोलंदाजी हाताळतायत, परंतु 21 चांगली आहे, तिथपर्यंत चेंडू पोहोचला जातोय आणि यॉर्कर पद्धतीचा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट. ओहो, याही वेळेला चांगला